गूगल प्ले काउन्सिल जे आहे ना, या ठिकाणी काय करू शकत असतात तुम्ही, तुमची जी काय ॲप आहे त्या ॲपचं जे काय मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला तिथं अपलोड करावं लागतं. म्हणजे पाहिजे तर लिहिलेलं आहे की ॲपचे APK किंवा AAB फाईल असते, त्या ॲपचा आयकॉन झालं, त्याची जी काही साईज आहे ना ॲपच्या आयकॉनची, आयकॉन म्हणजे प्ले स्टोअरमध्ये जे बटन दिसतं त्याच्यावरती जी काही तुमची डिझायनिंग असते ती 512 बाय 512 पिक्सलमध्ये तयार केलेली असावी. नंतर स्क्रीनशॉट म्हणजे फोन किंवा टॅबलेट्स इत्यादी जे काय असतील खाली असे दाखवलेले असतात ॲप्सच्या खाली इन्फॉर्मेशनमध्ये, ते झालं. किंवा ग्राफिक फीचर हे सुद्धा 1024 बाय 500 पिक्सलमधलंच डिझायनिंग असावं. नंतर ॲपचं वर्णन म्हणजे शॉर्ट डिस्क्रिप्शन झालं, फुल डिस्क्रिप्शन झालं, प्रायव्हसी पॉलिसी URL झालं, हे जे काही सगळं मटेरियल आहे हे आपल्याला काय करावं लागतं, गुगल प्ले काउन्सिलवरती अपलोड करावं लागतं. आता डेव्हलपरचा संगणक किंवा क्लाउड स्टोरेज, आता पब्लिश करण्यापूर्वी हे सर्व मटेरियल तुम्हाला तुमच्या संगणकावर गुगल ड्राईव्ह असू द्या, ड्रॉपबॉक्स असू द्या किंवा GitHub असू द्या, अशा क्लाउड स्टोरेजमध्ये सुद्धा तुम्ही साठवून ठेवू शकत असता. कारण प्ले काउन्सिलमध्ये एकदा अपलोड केल्यानंतर बदल करू शकतो आपण, पण जे मूळ मटेरियल आहे ना ते आपल्याकडे असणं खूप गरजेचं असतं. आता ॲपचे प्रोजेक्टचं फोल्डर जे आहे ना की जे अँड्रॉइड स्टुडिओमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी ठेवलेलं असतं, कुठं ॲपमध्ये गेल्यानंतर SRC मेन आणि RES ह्या फोल्डरमध्ये आयकॉन झालं, लोगो झालं, इमेजेस झालं, ड्रॉईंग झालं, मॅपिंग झालं, हे साठवलं जात असतं. तर हीच फाईल्स नंतर AA किंवा APK समाविष्ट होतात. आता तुम्हाला हे सांगतो मी की AA किंवा APK म्हणजे काय आहे ते आपण पाहूया. APK आणि AA ह्याच्यातला डिफरन्स हा असतो की APK म्हणजे काय, इन्स्टॉलेशन फाईल्स डायरेक्ट इन्स्टॉलसाठी, आणि AA म्हणजे काय, डेव्हलपरने प्ले स्टोअरवर अपलोड करायची फाईल, त्यातून प्ले स्टोअर APK बनवत असतं. म्हणजे थोडक्यात APK म्हणजे काय की अँड्रॉइड पॅकेज किट, हे एक काय इन्स्टॉलेशन फाईल्स फॉर्मॅट आहे जो अँड्रॉइड ॲप AA नाही APK अँड्रॉइड ॲप मोबाईलमध्ये थेट इन्स्टॉल करण्यासाठी वापरला जातो. उदाहरणार्थ myapp.apk, आपण कसं myapp.html फाईल सेव्ह करतो तसं ॲपसाठी काय APK हे फाईल फॉर्मॅट ठेवावा लागतो. त्याच्यानंतर जर का तुम्हाला प्ले स्टोअर वगळता थेट मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल केली तर ती फाईल APKच असते. आता AA म्हणजे काय, अँड्रॉइड ऑफ बंडल असतो. हा गुगलने आपल्याला नवीन फॉर्मॅट आहे, यात पूर्ण ॲपचा पॅकेज असतो, पण वापरकर्त्याला डिझायनिंगप्रमाणे मोबाईल, टॅबलेट, आर्किटेक्टर गुगल प्लेवर स्वतःच ॲप तयार करून डाउनलोड करतो. म्हणजे प्ले स्टोअरवर अपलोड करताना AA फाईल ठेवावी लागते. प्ले स्टोअर त्यापासून योग्य APK बनवतो. म्हणजे प्ले स्टोअरवर अपलोड करताना AA फाईल द्यावी लागते. आता AA फाईल म्हणजे फाईलचा बंडल असतो तुमच्या ॲपच्या, आणि ते प्ले स्टोअरवर ज्यावेळेस तुम्ही इन्स्टॉल करत असता ते .apk कन्व्हर्ट करून तो काय करतो, इन्स्टॉल करून घेत असतो.